गावनगरी मंगरायाची पंढरी सोनियाचा दिनला 17 जानेवारी देव अवतरला वळकुंजे कुळीला धोंडी देव बाबा पुजारी मंगराया संकटात मंगराया त्याच्याशी बोले संकटात मंगराया त्याच्याशी बोले 40 वर्षे दोघांचा खेळ हा चाले 40 वर्षे दोघांचा खेळ हा चाले पाहुनिया मोह सुटला स्वर्गातील देवाला स्वर्णलय मधुतानी सिद्ध माझा चोरला सिद्ध माझा गेला कोड पडल मंगरायाला देवासारखा देव काळा मोरा झाला देवासारखा देव काळा मोरा झाला मंगराया मोदर वंचाचा वरदास्त माझ्या शिरावर ताप माग डिंबाड्या डोलावर सुंबरान मांडल गा मैदानाच्या जाग्याला देवा नाव घेऊन गा नातो माझ्या मागला माझ्या लेकराला या मंगराया सिताल वाट चाल फेरीत गाणारा बरगण देवाने नेत्रान पाहिलं गा नेत्रान पाहिलं एवढ्यात असणाऱ्या कर्षिताच्या रावणात तो लागला होता असणारा मंगराया बोला त्यावेळेला काय लागला होता मात्र बोलायला बाबा रे येण्याचं कारण सांगतो ऐकला माझ्या वडिलाच्या असणाऱ्या त्या देवाची त्यावेळेला काय लागला होता बोलायला 3 वर्षाची यात्रा नित नेमानं होणार त्यासाठी भक्ती मागण्यासाठी मिळाले तुझ्या रावणाला त्यावेळेला असा लागला होता बोलायला एवढं म्हटल्यानंतर भक्ती त्या मंगरायाला कर्षितानं वाढली इथून मी जाणार पुढच्या वाटेला पण पाठीमागल्या बाजूला इंद्र सभेचं त्यावेळेला काय लागला होता सांगायला जमदूत लागल्या तर माझ्या पाठीला निघून येतील तुझ्या रावणाला तुला विचारतील बाबा रे मंगराय आलता का इथं म्हणून त्याची मूर्ती वाट दाखवायची त्यावेळेला असा लागला होता बोला निघून गेलाय म्हणून सांगायचं त्या मुर्शिदाच्या रावणाला एवढं सांगून त्या असणाऱ्या मंगरायानं कर्षिदाचं दर्शन घेतलं आणि तिथून मोरल्या बाजूला लागला होता मात्र चालायला आणि गुण त्यावर बघा चालला मार्गावर बघा लागला
करशिदाच्या रावणाला त्या अलग म्हटला त्या ठिकाणाला राजाच्या तोंडाला बाहेरल्या बाजूला जाऊन उभा राहिलं त्या जाग्याला करशिद देवाला विचार पुसला गेलं होतं करायला धनगराचा मंगरा इथं आलता का सांग मला एवढं म्हटल्यानंतर त्या करशिद देवाने त्यावेळेला ऐकून घेतलं बोलणं नाही लागलं होतं मात्र बोलायला आताच माझ्याकडून भक्ती त्याने घेतली निघून गेला त्या मुर्शिदाच्या रावणाला एवढं म्हटल्यानंतर ते चौघजण येऊन त्या मुर्शिदाच्या रावणाची वाट भरून त्यावेळेला वाट लागलं होतं मात्र चालायला एवढ्यात तो असणारा मंगरा या त्या मुर्शिदाच्या रावणाला काय लागला होता करायला दरवाजाच्या तोंडाला हिरड्या बाजूला जमलं उभा राहिला जमलं उभा राहिला आल्या त्या देवाला मुर्शिद देवाने इंद्रान पाहिलं इंद्रान पाहिलं बसल्याला मुंडेला हात त्याला घेतला बसायला बसणार एवढ्यात करशिदाच्या रावळा असणारा मुर्शिदाच्या रावळ्याला त्यावेळेला निघून आला होता मात्र त्या जाग्याला मंगरायला पाहिलं त्या मुर्शिद देवानं बसलेल्या मग असणारा मुर्शिद देव त्या वेळेला आतल्या बाजूला बसता टाकलं बसायला अरे अरे म्हटला थोरल्या सिधाचा अमुक सिधाचा धर्माचा लोक मंगराया सिधाला आपल्या वाड्याला आणि म्हणून त्यानं आपल्या बाजूला घेतला त्यावेळेला बसायला बसताना लागलं होता टाकायला बस्तारावरती मंगराया बसला चहा पाणी झालं एवढ्यात असणारा मुर्शिद मंगरायाला लागला होता बोलायला काय लागला होता सांगायला बोलायला बघा लागला बोलायला बघा लागला जयाच्या बघा कारणे जीवनाच्या बघा आलया जयाचं बघा कारणे कारणाच्या बघा सांगा त्यावेळेस मुर्शिद मंगरायाला लागला होता बोलायला कशाच्या कारणाला माझ्या रावळाला त्यावेळेला असा लागला होता बोलायला बाबा रे माझ्या गुरुची 3 वर्षाची यात्रा होणार नाही तुने मला आणि भक्तीसाठी मी आलो तुझ्या रावळाला त्यावेळेला असा लागला होता बोलायला त्यावेळी आनंदाच्या भाळात मुर्शिदाने मंगरायाला भक्ती वाढली तिथून पुढल्या बाजूला मंगराया लागला होता बोलाय त्यावेळेला काय लागला होता सांगा अरे बोलायाला लागला वासायाला लागला बोलायला राजाने ईश्वर मटाला या ईश्वर मटाला सजवार मटाला या सजवार मटाला माझ्या मागच्या बाजूला या माझ्या मागच्या बाजूला इंद्र सबला गाणी इंद्र सबला अशा वेळेला मुर्शिदाला मंगरावा लागला होता सांगायला काय लागला होता बोलायला मी निघून जाणार कल्लेश्वराच्या मठाला पण माझ्या पाठीमागल्या बाजूला इंद्र सभेचं चौक येऊ लागल्या त्यावेळेला असा लागला होता बोलायला एवढं तुला विचारतील मी इथं आलो तो का म्हणून त्यावेळेला सांगायचं त्यांना मोर्ची वाट धरली निघून गेला कलेश्वरच्या मठाला म्हणून त्यावेळेला असा ताकीद लागला होता द्यायला निरोप घेतला देवाचं दर्शन घेतलं मंगरायानं आणि मंगराया निघून गेला कलेश्वराच्या मठाला काय करणी झाली मात्र त्या जाग्याला एवढ्यात असणारा ते चौघजण जाऊन वाटचाल करीत त्यावेळेला वाट लागलं होतं चालायला निघून आला मात्र त्या जाग्याला निघून त्या आल्यात निघून त्या आल्यात निघून त्या आल्यात निघून त्या आल्यात या ढवळला दरवाजाच्या तोंडाला पाहिलेल्या या बाजूला बाहेर आल्या
शिदाचा मंगराया आलता काही तर सांग मला त्यावेळी तू मुर्शिद लागला उत्तर सांगायला काय यमासनी लागला होता बोलायला आताच निघून गेलाय पुढे कलेश्वराच्या मताला भक्ती माझ्या जवळ घेतली निघून त्यावेळेला निघून गेलाय वाट लागलाय चालायला एवढं म्हटल्यानंतर स्वतः तिथून भरल्या बाजूला एवढ्यात मंगराया नेते नियमाप्रमाणे त्यावेळेला आणि काय लागला होता करायला आणि निघून तया आलाया निघून तया आलाया कलेश्वराच्या मठाला कलेश्वराच्या मठाला आलेल्या तया देवाला आलेल्या तया देवाला बसताऱ्या बसताऱ्या टाकले एवढ्यात ते असणाऱ्या कल्लेश्वराच्या मठामध्ये येताच दरवाजाच्या तोंडाला आलेल्या मंगरायाला पाहून त्यावेळेला रात्र पायला लागला होता बोलायला वर्ण्या सिद्धाचा धन्य अमुक सिद्धाचा मुलगा धर्माचा मंगराया आला आपल्या वाड्याला आनंद झाला होता त्याच्या जीवाला आनंद झाला जीवाला आनंदाच्या भरात बसता टाकलं होतं बसाय त्या जाग्याला येण्याचं कारण लागला विचारायला त्यावेळी मंगराया लागला सांगायला माझ्या गुरुची 3 वर्षाची नेमाची यात्रा भरणार त्यावेळेला असा लागला होता बोलायला यात्रेसाठी भक्ती पाहिजे तुम्हाला करायला एवढं म्हटल्यानंतर त्या असणाऱ्या कलेश्वरानं देवा भक्ती केली त्यावेळेला आणि काय लागला होता करायला भक्ती घेतली आणि मंगराया त्या कलेश्वराला लागला होता बोलायला आणि काय लागला होता बोलायला मी निघून जाणार इथून पुढच्या बाजूला पण माझ्या पाठी मागे लागलेलं चौघ यमदूत त्यावेळेला आणि तुझ्या रावणाला म्हणून लागला होता बोलायला एवढं बोलल्यानंतर त्यावेळेला आणि काय लागला होता सांग बोलायला या लागेल सांगायला लागेल बोलायला या लागेल सांगायला लागेल मला आता माझा देवा गणेश्वर देवा लागला घाबरायला देव लागला घाबरायला बोलायला या लागेला सांगायला लागेल बाबा रे माझ्या पाठीमागल्या बाजूला इंद्राचा चौक याम लागला त्यावेळेला असा लागला होता बोलायला मी जाणारी पुढची वाट माझी सांग त्यांना एवढं म्हटल्यानंतर तो असणार भेटला कलेश्वर त्यावेळेला घाबरला आणि काय लागला होता बोलायला बाबा रे ते चौघजण येऊन इथं माझा असणारा राहू देऊ बाटतील भिताने माझी पाडतील त्यावेळेला आणि चिंता पडली होती जीवाला लागलं होतं जीवाला घाबरायला त्यावेळी असणारा मंगराया लागला होता बोलायला आणि काय लागला होता सांगा हे बोल